पाहूया सोनम वांगचुक यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवा। दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हे आदेश दिलेले आहेत। मेदांता हॉस्पिटलने डॉक्टरांचे विशेष पॅनल बनवावं असंही कोर्टाने म्हटलंय। डॉक्टरांची विशेष टीम बनवून वांगचुक यांच्यावरती उपचार केले जावेत। सोनम वांगचुक यांच्यावरती सध्या सफदरजंग या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। वांगचुक यांच्या पत्नीनं खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची मागणी देखील केलेली होती आणि यानंतर सध्या दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना उपचाराच्या संदर्भातले हे आदेश दिलेले आहेत। सोनम वांगचुक यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवा आणि याच मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती इथून पुढचे उपचार केले जावेत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे विशेष पॅनल वांगचुक यांच्यावरती उपचार करण्यासाठी तयार केलं जावं असे देखील आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत। डॉक्टरांची विशेष टीम देखील तैनात करावी असं कोर्टाने म्हटलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, निश्चितच सोनम वांगचुक यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ नयेत याची काळजी घेण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले होते आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना सफदरजंग इस्पितळामध्ये दाखल केलं। त्यावेळी सोनम वांगचुक आणि कोकरोच जनता पार्टीच्या समर्थकांनी आरोप केला की ते जबरदस्तीने घेऊन गेलेले आहेत दिल्ली पोलीस त्यांना। त्यानंतर मग सोनम वांगचुक यांच्या पत्नींनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली होती। त्यात एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांना शिफ्ट करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती आणि कालच या याचिकेवर सुनावणी झाली। त्यावेळी आज प्रत्यक्ष न्यायालयाने पुन्हा हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवलं होतं आणि त्यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या पत्नींची मागणी मान्य झालेली आहे। त्याशिवाय सोनम वांगचुक यांना आता खासगी इस्पितळात भरती केल्यानंतर कदाचित त्यांच्या भेटीगाठींसंदर्भातील त्यांना भेटायला जाऊ इच्छिणाऱ्यांना देखील कदाचित रस्ता सोपा होऊ शकेल अशी चिन्ह दिसू लागले। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी।